उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता दिल्लीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि पंतप्रधान मोदी अमित शहांची त्या दिल्लीमध्ये आज भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवार यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आणि काल पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिला दिल्लीचा दौरा आहे। अनेक राजकीय घडामोडी गेल्या 8 दिवसांमध्ये राज्यामध्ये घडलेल्या आहेत। काही घडामोडी केवळ चर्चेपुरती होत्या, अर्थात विलिनीकरणाचा हा विषय। त्यानंतर आज आता सकाळी 11 नंतर काही महत्त्वाच्या बैठका सुद्धा होणार असल्याचं कळतंय। तेव्हा सुनेत्रा पवार राज्यसभेच्या अध्यक्षांकडे खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। तर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे। त्या शिष्टाचार भेटीच्या निमित्तानं राजधानीमध्ये आता दाखल झालेले आहेत। जरी हे निमित्त जरी राजशिष्टाचाराच्या भेटीचं असलं तरी देखील अनेक राजकीय महत्त्वाचे विषय सध्या राज्यातले राष्ट्रवादीचे आहेत आणि त्या दृष्टीनं आज त्या कोणाकोणाच्या भेटीगाठी घेतात याकडे संपूर्ण राज्याचं, विरोधकांचं, सत्ताधाऱ्यांचं, मित्रपक्षांचं सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्याबरोबर थेट दिल्लीमधून जोडल्या गेलेल्या आहेत। उर्वशी, आज सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दिल्ली दौरा आहे। त्यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर अनेक महत्त्वाच्या भेटीगाठींची अपेक्षा आहे। काय काय नेमका कार्यक्रम सांगण्यात आलेला आहे? काय काय भेटीगाठींचा कार्यक्रम असेल? नेमकं काल रात्री जे आहे उशिरा सुनेत्रा पवार बरोबरच पार्थ पवार हे राजधानी दिल्लीत दाखल झाले। सध्या ते महाराष्ट्र सदनात आहेत आणि सकाळी 11 वाजल्यापासून जे त्यांच्या भेटीगाठी सुरू होणार आहेत। त्यात म्हणजे मुख्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे। म्हणजेच अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या प्रकाराने एक शपथविधी घेतली गेली आणि त्यानंतर काल जे पदभार एक्सेप्ट केलं सुनेत्रा पवार यांनी, त्यानंतरची ही जी बैठक आहे किंवा ही जी भेट आहे ती खूप महत्त्वाची आहे। त्यानंतर अमित शाह यांच्याबरोबर पण एक भेट असणार आहे। म्हणजेच तिथे आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत येऊन गेलेत, ते अमित शहांना भेटून गेलेत आणि पूर्ण सध्याची राज्य स्थिती, राजकारणीय स्थिती जी पण आहे ते सगळी कुठे ना कुठे जे आहे त्याच्यावरती बोलणं झालं आहे, चर्चा झाली आहे। त्यानंतर आता जेव्हा सुनेत्रा पवार अमित शहांना भेटणार आहेत तर नेमकं काय चर्चा असणार आहे यावरती लक्ष असेल की राष्ट्रवादी काँग्रेस याच्या विलिनीकरणावरून काय चर्चा होते का, नेमकं तिथे कोणतं मेसेज दिलं जात आहे का, कारण की येणाऱ्या काळात राज्यात खूप मोठी घडामोडी होणार आहे ह्याचं संकेत कुठे ना कुठे दिसून येत आहे। त्याचबरोबर आज जेव्हा राज्यसभाचे हे खासदार होते आणि आज जेव्हा त्यांनी पदभार स्वीकारला उपमुख्यमंत्री पदाचा, त्यानंतर जेव्हा राज्यसभा सीट खाली होते तर त्यावर कोण बसणार आहे, पार्थ पवार आहे, जय पवार आहे की अजून कोण आहे, त्या संदर्भात पण एक चर्चा होऊ शकते। आणि बरोबरच एक शेवटचं म्हणजे हे की राज्यसभाचे जे मुख्य आहेत त्यांना, जे चेअरमॅन आहेत त्यांना हे स्वतः जे रेझिग्नेशन लेटर देणार आहेत हेही समजून येत आहे। तर या सगळ्यांवरती आज घडामोडी आहे आणि बरोबरच रोहित पवार पण आज दिल्लीत आहे आणि जेव्हा दोन्ही साईडचे पवार जेव्हा दिल्लीत आहेत तर विलिनीकरणवरून पण चर्चा होणार का, हा प्रश्न आहे। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि अर्थातच दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडीत वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।